नमस्कार. आज आपण गव्हाच्या पिठामध्ये अंडी घालून एकदम पोटभरीचा झटपट होणारा नाश्ता बनवणार आहोत. हा नाश्ता तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत पटकन बनवू शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. तर त्यासाठी इथे एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. नंतर इथे मी 2 अंडी फोडून एका वाटीमध्ये घेतले आहेत. तुम्हाला जर जास्त प्रमाणात हा नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता. तर इथे मी 2 अंडी या गव्हाच्या पिठामध्ये घातली आहेत. नंतर अर्धी वाटी पाणी घातलं आहे. आता विस्करच्या सहाय्याने हे छान आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठामुळे याच्यात गुठळ्या होतात, परंतु विस्करने अशा पद्धतीने स्मूथ असं हे आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला अर्धी वाटी मी पाणी घातलं होतं. आता आणखीन राहिलेलं सुद्धा अर्धी वाटी याच्यात घालायचं आहे. जर तुम्हाला आणखीन थोडंसं पाणी लागलं पाव वाटी वगैरे तर ॲड करू शकता, परंतु याच्यातील सगळ्या गुठळ्या आपल्याला पूर्णपणे मोडून घ्यायच्या आहेत, तरच नाश्ता व्यवस्थित होईल. तर इथे बघू शकता मी 1 वाटी पाणी आणि वरती आणखी 1-2 चमचे पाणी घातलं होतं आणि अशा पद्धतीने स्मूथ याला फेटून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये आवडीनुसार भाज्या घालायच्या आहेत. इथे मी बारीक कट केलेला कांदा घातला आहे, बारीक कट केलेला टोमॅटो, नंतर हिरवी मिरची बारीक तुकडे करून घातलेले आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे. तुम्ही गाजर सिमला मिरचीसुद्धा याच्यात आवडीच्या भाज्या घालू शकता. थोडीशी हळद पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे पळीने छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जर बॅटर खूपच घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. नंतर इकडे गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवला आहे. त्याच्यावरती थोडंसं तेल सोडायचं आहे आणि हे जे बॅटर बनवलं आहे ते 1-2 पळी याच्यावरती आपल्याला छान स्प्रेड करून घ्यायचं आहे. तवा व्यवस्थित गरम होऊ द्या. तवा जर थंड असेल तर हा नाश्ता एकदम आपला फ्लफी होणार नाही किंवा लवकर भाजला जाणार नाही. तर अशा पद्धतीने मी बॅटर पसरवून घेतलं आहे. आणखी वरून थोडंसं तेल यावरती सोडायचं आहे, म्हणजे हा अंड्याचा पराठा आपला एकदम फ्लफी होतं. 2 मिनिटे याच्यावरती झाकण ठेवलं होतं व नंतर झाकण काढून पलटी करून घेतला आहे. तर दोन्ही साईडनी छान खरपूस असा हा अंड्याचा पराठा भाजून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही एकदम फ्लफी असा झालेला आहे आणि वरून छान क्रिस्पीसुद्धा झालेला आहे. अशाच पद्धतीने इथे मी राहिलेली सुद्धा पराठे बनवून घेते. तर एवढ्या प्रमाणामध्ये इथे 4 पराठे बनवून होतात. तर याआधी अशा पद्धतीने बनवला नसेल तर या पद्धतीने अंड्याचा पराठा झटपट होणारा नक्की बनवून पहा. खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो. तर इकडे मी दुसरा पराठा बनवून घेतला आहे. अशाच पद्धतीने सर्व पराठे बनवून घेते. तर इकडे बघू शकता 4ही पराठे आपले छान खरपूस असे भाजून झालेले आहेत. टोमॅटो केचपसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा असे सुद्धा गरमागरम खायला हे छान लागतात. मुलांना टिफिनमध्ये अशा पद्धतीने तुम्ही रोलसुद्धा करून देऊ शकता. तर नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.